पिंपरी फाट्यावर काळाचा घाला. बस दुचाकीच्या भीषण धडकेत आजी आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू. परभणी जिंतूर मार्गावरील कोकजवळच्या पिंपरी फाट्यावर शनिवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. शेवडी येथील भगवान काळे, सुशीला काळे आणि 12 वर्षीय शिवम काळे हे कोडगाव येथून दुचाकीवरून परतत असताना जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या बसची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी थेट बस खाली घुसली. या अपघातात आजी आजोबा आणि नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. या दुर्दैवी घटनेमुळे शेवडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी संतोष तायडे, बोरी, परभणी. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.